श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। युग वासिष्ठ दिवस क्रमांक 171। राम म्हणाला, अध्यात्माच्या योगाने ब्रह्माविषयी निर्विकल्प आत्मज्ञान झाल्याने परब्रह्माशी तद्रूप झालेल्या ज्ञानीजनांचे देह या जगात राहतात तरी कसे? दैवाच्या प्रभावाने ते जगात राहतात असे म्हटले तर अशा तत्वज्ञानी जनांवर दैवाचा पगडा बसतो तरी कसा? आणि तसे असेल तर ह्या दैवाचे स्वरूप तरी काय आहे? वशिष्ठ म्हणाले, परब्रह्माची स्पंदरूप असणारी चित शक्ती म्हणजेच नियती होय. ही नियतिरूप ब्रह्मसत्ताच सर्व कल्पांमध्ये उत्पन्न होणाऱ्या सर्व प्राण्यांच्या सर्व व्यवहारांची व्यवस्था लावित असते. कोणत्या प्राण्याने पूर्व कर्मानुरूप कसे असावे व त्याला प्राक्तन कर्मानुरूप कसे फल प्राप्त व्हावे असे प्रत्येक प्राण्याविषयीचे कर्मफलानुसार विचित्र भविष्य ही नियतीच ठरवित असते. आदिसर्गापासून उत्पन्न झालेल्या या नियतीला महासत्ता, महाचित्ती, महाशक्ती अशी अनेक नावे दिली जातात. अशा ह्या ईश संकल्परूप नियतीमध्ये केव्हाही बदल होऊ शकत नाही. ह्या नियतीच्या प्रचंड प्रवाहामध्ये असंख्य सर्ग परंपरा गवताच्या काड्यांप्रमाणे वाहत जातात. ही ईश्वरी नियतीच सौम्य वृत्तीचे देव, क्रूर स्वभावाचे दैत्य, वायू भक्षण करणारे नाग, स्थिर राहणारे पर्वत अशा सर्वांना चाळवीत असते. परमात्म ज्ञानाची ओळख नसणाऱ्या अज्ञ जीवांना ब्रह्म, सर्ग, नियती हे भिन्न रूपाने भासतात, परंतु परमार्थ दृष्टीने हे सारे ब्रह्मरूपच आहे. राम म्हणाला, ब्रह्म अचल आहे आणि सृष्टी चल आहे. मग ब्रह्म आणि सृष्टी यांचे साम्य कसे होऊ शकेल? वशिष्ठ म्हणाले, शून्य आणि अचल आकाशात वृक्ष असणे शक्य नसतानाही भ्रमामुळे आकाशात वृक्षाचा भास होतो. त्याप्रमाणे आदी अंतरहित अशा अचल ब्रह्मामध्येच अज्ञ जीवांना चलसृष्टी, सर्ग परंपरा यांचा भास होतो. पण ज्ञानीजनांच्या दृष्टीने ब्रह्म आणि जग एकरूपच आहेत. ईश संकल्परूप चितीलाच दैव म्हणतात. ह्या दैवाने जगातील सर्व प्राण्यांच्या कर्मांनुसार त्यांना फल देण्याची व्यवस्था केली आहे. एखाद्या प्राण्याने कशी हालचाल करावी, त्याने कसे वर्तन करावे व भोग्य विषय कशा प्रकारे भोगावे अशी सर्व नियती ईश्वरी संकल्पानुसार ठरली जाते. हेच दैवाचे स्वरूप होय. जगातील सर्व चेतन व अचेतन पदार्थ, काल, क्रिया ही सर्व दैवाचीच भिन्न रूपे आहेत. प्राण्यांचे अदृष्ट म्हणजे ईश संकल्परूप नियती किंवा दैवसत्ता ही सर्व त्रिभुवन अस्तित्वात असेपर्यंत भिन्नत्वाने राहून एकमेकांना सहाय्य करीत असतात. त्रिभुवनाचा लय झाला म्हणजे या दोन्ही सत्ता एकरूप होतात. अदृष्ट आणि नियती या दोन्ही सत्ता पौरुष प्रयत्नांच्या अधीन असल्याने प्रत्येकाने आपल्या पौरुष प्रयत्नाने त्यांना आपल्या अधीन ठेवावे. रामा, अदृष्ट आणि नियती यांच्या सत्तेपुढे प्रयत्नांचे काय चालणार अशी शंका घेऊ नकोस. कारण प्रयत्न होणे किंवा न होणे हा देखील नियतीचाच एक भाग आहे. इतकेच नव्हे तर दैव आणि प्रयत्न यांच्या संबंधाने तुझ्या मनात शंका उत्पन्न व्हावी व या दोहोंमध्ये बलवत्तर कोण असा तू प्रश्न मला करावास, नंतर मी दिलेल्या उत्तराने समाधान पाहून तू प्रयत्नांना आरंभ करावास, ही देखील नियतीच आहे. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.